ISO मानांकित कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली निवासी शाळा DC नरके विद्यानिकेतन कुडीत्रे आता डे बोर्डिंग बस सेवेसह मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी कोल्हापूरमधील पहिली डिजिटल शाळा. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, लायब्ररी मॉडेल, ऑनलाईन शिक्षण, सकस आणि पौष्टिक आहार तसेच विशेष आरोग्य सुविधेसह 14 खेळांचा समावेश. शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा आणि तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर DC नरके विद्यानिकेतन मध्ये इयत्ता 5वी ते 8वी डे बोर्डिंग सह प्रवेश सुरू. सोबतच ज्युनियर आणि सिनियर कॉलेजची सुविधा उपलब्ध. संपर्क 0231 2444 261. शाळा महाविद्यालयीन तरुण तरुणींसह प्रेमी युगुलांना अश्लील चाळे करण्यासाठी बेकायदेशीररित्या जागा उपलब्ध करून देणाऱ्या कॅफे तसंच मीटिंग पॉईंटवर कारवाई करण्याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक निलोत्पल बसू यांनी पोलिसांना दिलेत. त्यानुसार शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील आणि जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी शहरातील कॅफेवर गेल्या 2 दिवसात छापा कारवाई केली आहे. शहरातील 4 ठिकाणच्या मीटिंग पॉईंटवर छापा टाकून या मीटिंग पॉईंटचे चालक आणि मालक अशा 7 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेत. सुरुवातीला खरी कॉर्नर ते गांधी मैदान या मार्गावरील शिवाजी पेठ इथल्या एका कॅफेवर छापा टाकण्यात आला. या ठिकाणचे चालक शुभम मधुकर पाटील याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर मिरजकर तिकटी ते बिनखांबी गणेश मंदिर मार्गावरील शांती अपार्टमेंट इथल्या मीटिंग पॉईंटवर छापा टाकला. इथला चालक आकाश दादू कोरवी आणि संकेत राजेंद्र ढाले या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या पाठोपाठ देवकर पाणंद चौक ते क्रशर चौक या मार्गावरील एका भाड्याच्या दुकानाजवळील बेसमेंटला सुरू असलेल्या एका कॅफेवर कारवाई केली आहे. इथला चालक रतन राजाराम पाल आणि अमरसिंह कामते या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान मंगळवारी सायंकाळी बिंदू चौक परिसरातल्या जैन गल्लीतल्या एका कॅफेवर कारवाई करत इथं आढळलेल्या प्रेमी युगुलांचा चांगलाच समाचार घेऊन त्यांना लेखी समज देण्यात आली आहे. या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी कॅफेचा मालक ओम थोरात आणि स्वराज्य पाटील या दोघांविरोधात गुन्हा दाखल केलाय. सलग 2-3 दिवस जुना राजवाडा पोलिसांनी कॅफे पॉईंटवर धडक कारवाई करत 7 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल केलेत. शहरातील इतर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सुरू असलेल्या बेकायदेशीर कॅफे पॉईंटवर देखील अशाच प्रकारे कारवाई व्हावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.